सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात ईश्वरपूर पोलिसांनी धाक कारवाई करत एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा सुमारे 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अवैध धंदे आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या। यानुसार 30 मे 2026 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल कुबेर ज्योत, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे आणि विशाल पांगे हे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। जांभुळवाडी येथील महाराष्ट्र प्लायवूड फॅक्टरीजवळ एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। यावेळी संशयित स्वप्नील नंदकुमार सूर्यवंशी, वय 23 वर्षे, राहणार नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता कमरेला लावलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली। तसेच त्याच्याकडील MH-50W7472 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली। चौकशी दरम्यान सदर मोटारसायकल आपल्या मित्र प्रथमेश थोरात, राहणार गोठेघर, तालुका कराड, जिल्हा सातारा यांची असल्याचे आरोपीने सांगितले। पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुबेर ज्योत, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे आणि सुशांत बुचडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। दरम्यान अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 2 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजन पाटील करत आहेत।